मुंबईतील 26/11च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला देशातील विविध भागामध्ये नेऊन चौकशी करण्यात येणार आहे। 26/11 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ल्याआधी रेकी केलेल्या भागात तहव्वूरला नेण्यात येणार आहे। त्याने दिल्ली, उत्तर प्रदेशातील हापूर आणि आग्रा सोबतच केरळमधील कोची, गुजरातमधील अहमदाबाद आणि महाराष्ट्रातील मुंबईला भेट दिली होती। तहव्वूर राणा सध्या NIAच्या कोठडीमध्ये असून NIA आणि रॉ तहव्वूरची चौकशी करणार आहे। तहव्वूर राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाकडून 18 दिवसांची कोठडी देण्यात आली। तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे, तर सध्या तो नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अर्थात NIAच्या ताब्यात आहे। देशातील विविध भागामध्ये त्याला नेऊन त्याची चौकशी केली जाणार आहे। पण भारतीय जनता पक्षाने एक ठरवायला पाहिजे की हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावर लटकवण्यासाठी आणलेला आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे। त्याने एकदा स्पष्ट करावं की नाही आम्ही राणाला आणले आहे, ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचं आहे, आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं हे सांगण्यासाठी आणलंय का? मग त्याने कसं करावं? मैं वापिस आपको कहता हूँ, मूर्खों को मैं जवाब नहीं देता। आप ये मेरा चलाइए कि मैं मूर्खों को जवाब नहीं देता। उसका मास्टरमाइंड कौन है ये पूछताछ करने की बहुत कोशिश की। अभी ये जो आदमी मिला है वो आने के बाद पता चलेगा कि किसने उसको बताया, क्यों उन्होंने ये किया, उसका कारण क्या था, और वो पता होने के बाद अपने को आगे भी अपनी लाइन ऑफ एक्शन क्या होनी चाहिए, ज़्यादा से ज़्यादा क्या करने के बाद लोग सुरक्षित रहेंगे और सब में खुशहाली रहेगी, ये